सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर तुरीच्या शेंगा निघाल्या आहे हिवाळ्यामध्ये. तर त्याचे दाणे काढून घेतलेले, कसे हिरवे कंच दाणे निघालेले आहे त्याचे. चला तर मग याला आपण वॉश करून घ्यायचं आहे दाण्याला. आज आपण शिकणार आहोत कढीतले गोळे कसे करायचे. मिक्सरचं भांडं घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये वॉश केलेले दाणे घालून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे, मिरची घालायची आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडासा गोंड्याचा पाला पण घालायचा आहे. चला तर याला मिक्सरमधून काढायचं आहे. मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं पेस्ट काढून घेतलेलं आहे, बघू शकता. याच्यामध्येच आपण लसूण पण घालून घेतलेलं आहे, सांबार पण घालून घेतलेला आहे आणि मिरची पण घालून घेतलेली आहे. चला तर मग याच्यामध्ये थोडंसं अगदी बेसन घालायचं आहे. बेसन घातलेलं आहे. त्यानंतर हळद घालायची आहे, अगदी किंचितचं तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सांबार घालूया. चला तर मग याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेऊया. पूर्ण मिक्स झालेला आहे, बघू शकता. चला तर आता आपण कढी कशी बनवायची ते शिकायचं आहे. मित्रांनो, इथे 1 लिटर दही घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 1 लिटर दही घेतलेलं आहे. तर परफेक्ट पद्धतीची आपल्याला कढी कशी बनवायची आहे ते शिकायचं आहे. चला तर मग दह्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आहे. बेसन घातलेलं आहे. बेसन घातल्यानंतर याला मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच त्याच्यात पाणी घालायचं आहे, त्याच्या पहिले पाणी घालायचं नाही आहे. चला तर याला पूर्ण मिक्स करूया. दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेन मिक्स होणार पूर्ण. त्यानंतर याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला कढी पातळच हवी आहे, म्हणून पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करायचं आहे. परफेक्ट पद्धतीची कढी कशी बनवायची ते शिकूया. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. जिरं घालून घ्यायचं आहे. मोहरी घालायची आहे. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत. अगदी थोडंसं लालसर होऊ द्यायचे आहे. त्यानंतर हिरवी मिरची घालूया. गोंदाचा पाला घेतलेला होता तो घालायचा आहे. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीने कढीला खूप चांगली टेस्ट येते म्हणून कसुरी मेथी घालायची आहे. कढीमध्ये नेहमी कसुरी मेथी घालायची आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. मीठ घालायचं नाही आहे. हळद घातल्यानंतर कधी दह्याला वास वगैरे लागलेला असतो किंवा जास्त आंबटसर जर दही असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. खूप लोकांची दह्याची कढी जी असते ती फुटल्या जाते,
तर त्याचं कारण हेच आहे की डायरेक्ट जर आपण दह्याचं आणि बेसनाचं मिश्रण जर डायरेक्ट आपण फोडणीमध्ये टाकलं तर सहसा कढी फुटू शकते. म्हणून या पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर दह्याचं आणि बेसनचं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गंजातलं पण पाणी याच्यात घालून घेऊया. बघूया आपली कढी. तुम्हाला जास्त जर पातळ लागत असेल तर दही कितपत आंबट गोड होतं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कढीला उकळी येईपर्यंत फिरवायचं आहे. कढीला उकळी आल्यानंतर जे शेंगाचे दाणे काढलेले होते आपण तुरीच्या शेंगाचे, त्याचे गोळे याच्यामध्ये घालायचे आहे. उकळी येईपर्यंत वेट करूया. किती सुंदर कलर आला आहे ना कढीचा. कढी असली म्हणजे जेवण अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटते. प्रसंगामध्ये पण कढी किती छान वाटते. प्रसंगामध्ये जेवायला कढी असली म्हणजे मसाले भातासोबत तर अतिशय अप्रतिम लागणारी ही कढी आहे. तर कढी करण्याचा जर व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त कढीला उकळी आलेली आहे. बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे. चला तर गोळे घालून घेऊया. खायला इतकं अप्रतिम गोळे लागतात. कढीतले गोळे म्हणतात याला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कढी उकळल्यानंतरच ते घालायचे बरं का. चला तर याला कमी गॅसवर 5 मिनिटं असेच उकळायचे आहे. याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. कमी याच्यावर याला असंच उकळू द्यायचं आहे. एकदा फिरवून घ्यायचे आहे. खूपच टेस्टी लागतात खायला. खूप अप्रतिम टेस्टी लागतात तुरीच्या दाण्याचे गोळे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर 5 मिनिटं याला कमी गॅसवर असं शिजू द्यायचं आहे. किती मस्त उकळी आलेली आहे बघू शकता. गोळे शिजल्या जाऊन आले आहे. मस्त कढीमध्ये मिक्स होत आहे ते. वाव किती टेस्टी ना. मस्त. वाव सुपर टेस्टी. कढीमधील गोळे कसे शिजले गेले आहे, कितपत शिजले आहे ते ओळखायचं असेल तर बघू शकता. कढीवर ज्यावेळेस गोळे तरंगायला लागते, वर आले बघू शकता. सुरुवातीला ही खाली होते, आता वर आलेले आहे. तर आपण समजायचं आहे की गोळे शिजल्या गेलेले आहे. त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कढीत तर मीठ घातलेलं नाही आहे, तर सहसा कढीमध्ये मीठ शेवटीच घालायचं आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामुळे कढी फुटणार नाही. मिक्स करूया. अप्रतिम टेस्टी, सुपर टेस्टी झालेले आहे बघू शकता. पोळीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाल तर तुम्हाला अगदी चविष्ट आणि अप्रतिम टेस्टी झालेले हे कढीतले गोळे आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सुपर टेस्टी कढीतले गोळे तयार झालेले आहे मित्रांनो. बघू शकता गरमा गरम सर्व करून राहिली आहे. चला तर मग लयच भारी झाले बरं का. या तर मग खायला अशी चमचमीत रेसिपी. वाव सुपर टेस्टी. वाव सुपर टेस्टी. सुपर टेस्टी. जर तुम्हाला हा कढीतल्या गोळ्यांचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.